नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. वैदर्भीय जनतेला 7 दिवसांच्या अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा. विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, तर विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचा फडणवीसांचं स्पष्टीकरण. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये गाजणार. विरोधक सभागृहात सरकारला धारेवर धरणार. 1% शेअर असणाऱ्यांवर कारवाई, तर 99% शेअर्स असणारा मोकाट. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक. सब रजिस्टर रवींद्र तारूला बावधन पोलिसांकडून बेड्या. तारूला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. चांगलं काम करतोय म्हणून घातपाताचा कट, मनोज जरांगेंचा आरोप. आरोपींचा जबाब, तरी मुंडेंवर कारवाई का नाही? जरांगेंचा पोलीस आणि सरकारला सवाल. सप्तशृंगी गडावर जाणारी कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे 6 भाविकांवर काळाचा घाला. मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत. फडणवीसांची माहिती. गोवा पबमधील आग प्रकरणामध्ये 4 जण पोलिसांच्या ताब्यात. मृतांची ओळख पटली. मृतांमध्ये 5 पर्यटक आणि 20 कर्मचाऱ्यांचा समावेश. वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्तानं आज संसदेमध्ये चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करणार, तर विरोधकांकडून प्रियंका गांधीही चर्चेत सहभागी होणार. मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता. वीरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय.